तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अशीच गोष्ट या युवक तरुणाची दुग्ध व्यवसायाची घेऊन तुमच्या समोर आलेले आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. प्रसाद बालाजी कदम, राहणार रुईदा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आता आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 2018 पासून करतो. 2018 पासून. बरं बरं. तर त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी होत्या? त्यावेळेस पहिल्यांदा आपण फक्त ही एक म्हैस आणली होती. एक म्हैस का? बरं बरं. ही कितीला आणली बरं? शी आणली होती 55,000ला. 55,000ला. तरी आपण हिचं पहिल्या वर्षी 1,20,000 दूध केलं. बरं बरं. आणि तिच्यापासून मग वगार वगैरे भेटली? शे झाली वगार. पहिली 2 विकली, आता हे आता 4 महिन्याची गाभण आहे बघा. बरं, म्हणजे तुम्ही घरीच वाढवला समजा? हा, घरीच वाढवली. हे गेल्या वर्षी आणली. ठीक आहे. हा. बरं बरं. तर ही कितीला आणली बरं? ही 50,000ला आणली होती. 50,000ला. हा. बरं, आता ही दूध देते का गाभण आहे? गाभण आहे 4 महिन्याची आणि दूध देते 3-3 लिटर. बरं. आणि ती तुमची जी पलीकडली म्हैस आहे तुम्ही ती घेतलेली घरची, ती किती लिटर दूध देत गेली? 5 लिटर दूध देते. 5 लिटर एका टायमाला? हा. बरं बरं. मग ही त्यावेळेस पासून चांगली म्हैस निघाल्यामुळे तुम्ही विकलीत? हा, नाही विकलीच नाही. बरं बरं. आणि ते पलीकडे दिसायले ते वगार? तिचीच वगार आहे. हिचंच का? बरं बरं. आता ती 2 विकले तर. हा. आणि हे समजा 2 आहेत. बरं. आणि ते आता गाभण जाते का किती? गाभण आता नाही गेली, सध्या 6 महिने झाले. दूधचं अजून वगार आहे तिचं. बरं बरं. चालते. आणि हे पण आपली वगार आता गाभण जाते? हे गाभण आहे 4 महिन्याचे. आणि हे 2 वगार आपल्याकडे? 2 वगार या म्हशीचे. त्या म्हशीचे. बरं. मग आता किती लिटर दूध निघते आपलं? सकाळी 6 संध्याकाळी 6. बर. त्या 2 म्हशीचे? हा, 2 म्हशीचे. बरं. मग आता हे दूध डेअरीला देता का? डेअरीला. हा. बरं. तर मग एकंदरीत किती हप्ता येते बरं डेअरीचा? आम्हाला येते 7, 7.5, 8,000 रुपये हप्ता येते. बरं. मग याला ढेप वगैरे? ढेप आहे ना, रोजची 2-2 किलो. 2-2 सकाळ संध्याकाळ 2-2. बरं. त्याच्यावर एकंदरीत किती खर्च जात असेल? त्याच्यावर हप्त्याला 1 कट्टा जातो आपला, 8 दिवसाला 1 कट्टा. बरं बरं. आणि हे शेड पण आपण मस्त सुनियोजित बनवलेलं आहे. हे शेडला किती वर्ष झाली काय? या वर्षीच केलं सर. या वर्षी केलं का? त्याला 80,000 रुपये खर्च आला. 80,000. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम कमी खर्चामध्ये अशा प्रकारे नियोजन यांनी केलेलं आहे. गव्हाणी पण याच वर्षी बनवले? सर्व याच वर्षी बनवले. बरं. तर शेडला तर खर्च आला, या गव्हाणीला किती आला असेल बरं? पूर्ण मिळून 80,000 समजा. पूर्ण? हो, बेड आणि गव्हाणी. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम कमी खर्चामध्ये आपल्या पलाट्या आणि पाचटीपासून बनवलेलं हे झोपडं आहे, शेड. आणि ते पलीकडे आपलं जुनं होतं का? हा, त्याचे कुटार आहे. कुटार आहे? स्पेशल कुटारसाठी आहे. बरं बरं. आणि हे बघू शकता इकडं पण यांचं जुनं झोपडं आहे, शेड. आणि हे इकडे बघू शकता इथपर्यंत. म्हणजे किती बाय कितीचा असेल अंदाजे? हे 36 बाय 40 ची हे साईट आहे आणि पलीकडे 22 बाय 12 ची. 22 बाय 12. बरं. आता हे तुमचे 2 शेर दिसायले, 2 वाघ. हो. शे केव्हा आणली? शे आपण दरवर्षी बदलतो सर. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, ही जेव्हा बैल आणली होती तेव्हा तिकडं हळदीमध्ये रेझर धरणं चालू होतं, बघू शकता ओल्यामध्ये पण. आता हे कितीला आणले बरं? हे 1.25 लाखाला आणले. 1.25 लाखाला. बरं. आता किती दाती काय? हे 4 दात व्हायला, ते 2 दात आहे. ते 2 दात आहे की नाही? बरं. मग ज्यावेळेस घेतली त्यावेळेस म्हणजे ते गॅरंटीनं आणली होती का? गॅरंटीनं आणली. गॅरंटीनं. बरोबर. तर बऱ्याच शेतकऱ्याची काही फसवणूक होते बैलामध्ये. तर बैलामध्ये मामाचं योगदान म्हणजे नियोजन हे असेल बाय आहे ना. तर मामा आम्हाला सांगा, आता तुम्ही जसं शेती करता तेव्हापासून आता दुग्ध व्यवसाय आता मुलं करत आहेत, तर बराच फरक पडला असेल. हा. बरं बरं. तर आता शेतामध्ये काय काय पिकं आहेत बरं आपली? हळद आहे, गोबी आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे. म्हणजे शेतीला जोडून तुम्ही भाजीपाला पण करता? भाजीपाला पण करतो. बरं. तर आता या दुग्ध व्यवसायाचं सकाळपासून नियोजन कसं करता? सकाळी खा टाकतो दूध काढलं की. नंतर घरून आले की पाणी पाजायचं 10 वाजता. समजा चारा पाणी करून 10 वाजता द्यायला, 11 वाजता मोकळे होतात बसायला. पुन्हा संध्याकाळी 4लाच. संध्याकाळी 4ला. हा. आणि ढेप एक टाइम ठेवता की 2 टाइम? दोन्ही टाइम. दोन्ही टाइम. बर. आता हे जे वगार राहतं, आता आपण दूध देणाऱ्या म्हशीची तर निगा घेतो. तर वगाराची काय नियोजन घेता, निगा घेता की बुवा? आम्ही वगाराला 4 महिने द्यायचं, एक थान सोडतच नाही. समजा 1 थानाचं दूध त्यालाच, आणि समजा त्याला खुराक ठेवतो, ढेप सुद्धा त्याला. बरं बरं. म्हणजे चांगले हे वाढावं आहे की नाही?
आणि आपल्याकडे ते गाय पण दिसायली, गाय आहे का? हा गाय आहे गाय. बर, ती घरचीच आहे का? आणलेली आहे. आणली पहिली समजा आपली लहान होत तेव्हापासून आणली? नाही, ते मेलती समजा आपली गाय. तर म्हणतात ना शेतकऱ्याच्या खुट्याला गाय पाहिजे, लक्ष्मी राहते. त्याच्यामुळे आपण दुसरी आणली. शेतकरी मित्रांनो, याबद्दल यांचं अभिनंदन करू, कारण गोधन वाचवा आपण फक्त व्हिडिओ मध्ये पाहत राहतो, पण ओरिजिनल इथं आपल्याला हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कारण शेतकरी बघू शकता, निवळ कोठे फायद्याचाच विषय नाही. आता त्याच्या जागी एक म्हैस बाळगली तर आपल्याला वाटते बा 4-5 हजार महिना तिचा येऊ शकते, पण यांची ही गोष्ट खरंच अभिमानाची आणि कौतुकाची आहे की त्यांनी जास्तच पैशाचा विचार न करता आपलं कुठेतरी संस्कृती जपली पाहिजे, आणि जे पूर्वी जात जे गोष्टी चालत आल्या त्या जपण्याचा या तरुणांनी निश्चय केलेला आहे. तर मला सांगा, यांचं चारा नियोजन कसं करता? चारा काय काय आपल्याकडे? आपल्याकडे कुटार आहे, गजरा आहे, आडवांटाचा मेगा स्वीट आहे. हे मेगा स्वीट आहे का? हा, आडवांटाचा. बरं, या चाऱ्यात काय फरक आहे बरं? चाऱ्यात सगळे जे आपल्या म्हशीला जे लागते समजा अन्नद्रव्य ते सगळे याच्यात आहेत. बरं, मग हे एकदाच कापता येते का? नाही, 3 वेळेस येतो कापायला. 3 वेळेस कापाय. आणि एकदा लावल्यावर किती महिन्याला येते? म्हणजे 2 महिन्याला येते. 2 महिन्याला एकदा पेरला की 2 महिन्याला येते. बरं बरं. आता ती किती गुंठे आहे आपल्याकडे? आता 10 गुंठे हे चारा आहे, 10 गुंठे गजरा आहे. बरं, मग आपल्याकडं कुट्टी वगैरे आहे काय? नाही, कुट्टी वगैरे नाही. बरं, आपण कापून टाकून घेऊ? कापून टाकून. बरोबर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे यांचं सुनियोजित नियोजन आहे. चांगल्या प्रकारे शेती करत आता आपल्याला शेती किती आहे बरं? 12 एकर. 12 एकर. त्या 12 एकर मध्ये आपण दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, ऊस. बरं, तर नवीन तरुणांनी दुग्ध व्यवसाय करावा का? हो. बर, शेती जोड व्यवसाय परवडा? शेती जोड व्यवसाय म्हणजे आपला वरचा खर्च समजा माल राहून आपला वरचा खर्च भागतो समजा दुधावर, आहे की नाही? बरं बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, युवा तरुणांनो, नक्की प्रेरणा घ्या, असं कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय करा आणि चांगल्या प्रकारे आपल्या शेतीला जोड व्यवसाय करून आर्थिक संपन्न व्हा, एवढीच अपेक्षा करतो. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो, या तरुणाची यशोगाथा मी तुमच्यासमोर आणलेली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.